प्रफुल्ल पटेल आणि तटकरे, भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी भाजपमध्ये जावं असा खोचक सल्ला विकास लवांडे यांनी दिलेला आहे. लग्न एकाशी संसार दुसऱ्याशी असं वागू नये अशा शब्दात विकास लवांडे यांनी चारही नेत्यांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षाचे जे प्रमुख नेते स्वतःला म्हणवतात ते प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अजितदादांच्या पक्षात राहून भाजपाचं काम करण्यापेक्षा ईडीग्रस्त आपण असल्यामुळे चौकशीच्या वेगवेगळ्या फेऱ्यामध्ये आपण अडकलेला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीची आपण मनधरणी करत आहात. आपण लग्न एकाशी संसार एकाशी असं करण्यापेक्षा अजितदादांच्या पक्षात राहून भाजपाचा संसार करण्यापेक्षा आपण थेट भाजपमध्ये जावं असं माझं तुम्हाला विनम्र आवाहन आहे. पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. शरद पवार यांना रुटीन चेकअपसाठी पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढचे 2 दिवस शरद पवार रुग्णालयात ॲडमिट असतील. शरद पवारांना डिहायड्रेशन झाल्याची माहिती आहे. शरद पवारांची रक्ताची चाचणी करण्यात आली आहे आणि त्यानंतर हे रिपोर्ट्स नॉर्मल असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. यावेळी रुग्णालयात सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. आता पुन्हा चेकअपसाठी रिकेट चेकअप करणं गरजेचं असतं नेहमी या पद्धतीत, त्याप्रमाणे त्यांना आणलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा त्यांचा रिपोर्ट ॲडव्हर्स नाही आहे. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. आत्तासुद्धा चेकअपमध्ये त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येत आहेत. साहेब पूर्णतः बरे आहेत. कुठल्याही प्रकारचा त्यांना अडचण किंवा प्रॉब्लेम शारीरिक नाही आहे. फक्त विश्रांती आणि रिचेकअप या 2 गोष्टींसाठी ते आत्ता इथं ॲडमिट झालेले आहेत. Mr. Sharad Pawar was admitted this morning. He has only got mild dehydration आहे, काय जास्त काय प्रॉब्लेम नाही. He is very stable and 1-2 दिवसात we will discharge him and send him home. His CT scan was done. The CT scan is okay. So there is no need to worry or panic. Slight dehydration आहे, थोडंसं saline द्यायचं आहे and with that he'll become okay. Nothing else is to be done. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.